केसीसी प्रस्तुत आत्मजागरच्या आजच्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवात करूया एका सुंदरशा गीतानं. केसीसी प्रस्तुत आत्मजागर दैनंदिन मननामध्ये आजच्या भागामध्ये मी रेव्हरंड जगन्नाथ हिरवे आपले स्वागत करीतो. सदर मनन ब्रदर स्टॅनली लिखित दैनंदिन अभिवृद्धी यामधून घेतले आहे. आजचा विषय आहे देव आणि सरकार. आजचा शास्त्रभाग रोमकरासपत्र 13वा अध्याय 1 ते 8 वचने आणि विशेष वचन रोमकरासपत्र 13वा अध्याय 2 वचन. यास्तव जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो. सरकारी अधिकाऱ्यांचे आज्ञापालन करणे म्हणजे देवाचे आज्ञापालन करणे. रोम जी त्यावेळच्या जगाची राजकीय राजधानी होती, तेथील विश्वासणाऱ्यांना संत पावलाने काय लिहिले आहे ते वाचा. पेत्र समाजातील अशिक्षित वर्गातील होता, तरी सुद्धा त्याला स्पष्टपणे माहीत होते की देव सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी होता. तो त्याच्या पहिल्या पत्रामध्ये लिहितो, मनुष्याने स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभूकरिता अधीन असा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या आणि अधिकाऱ्याच्या सुद्धा असे आम्हास 1 पेत्र 2 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये आढळून येते. त्याने सुंदर रीतीने सांगितले आहे की सरकारी अधिकाऱ्यांचे आज्ञापालन करणे म्हणजे देवाचे आज्ञा पाळणे. देवाचे भय धरा, राजाला मान द्या. जर सर्व ख्रिस्ती बांधवांनी प्रतिज्ञा केली की कर बुडवायचा नाही, केंद्रीय राज्य अधिकाऱ्यांना फसवायचे नाही, कोणालाही लाच द्यायची नाही, रहदारीचे नियम मोडायचे नाहीत, नगर रचने संबंधात नियम मोडायचे नाहीत, तर हे जग कितीतरी वेगळ्या प्रकारचे होईल. आपण जगाचे मीठ आहोत. जर आपला खारटपणाच गेला तर तो कशाने येईल? ते बाहेर टाकण्यात येऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जावे, याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. जर आपण आपला प्रकाश गमावला तर जग कायमच्या काळोखात लोटले जाईल. याविषयी स्वतः येशूने मत्ते 5:11 आणि 14 वचनामध्ये सांगितले आहे. जगातील अत्यंत भ्रष्ट देशांपैकी भारत हा एक देश आहे. संदेष्टा लिओनार्ड रेव्हनहिल यांनी विलापाने म्हटले आहे, ज्याप्रमाणे ख्रिस्ती मंडळी चालते तसे जग सुद्धा चालते. जर कायद्याने सुवार्ता प्रसारास बंदी आली किंवा दुसरा धर्म आपल्यावर लादण्यात आला तर आपणावर तसे करणे बंधनकारक नाही. दानियेलाच्या पुस्तकामध्ये दानियेलाच्या जीवनातून आम्हाला दानियेल 3:16, 6, 7, त्याचप्रमाणे प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 19, 5वा अध्याय 29 वचनामध्ये आम्हाला प्रेषितांकरवी देखील या संबंधाने पाहावयास मिळते. आपल्या नैतिक सत्सद्विवेक बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टीपासून आपल्याला कायद्याने सूट मिळाली आहे. याविषयी निर्गम याचा 1 अध्याय 15 ते 17 वचनामध्ये दिसून येते. जेव्हा आपण सरकारी अधिकाऱ्यांच्या आज्ञापालनाचा उल्लेख करतो त्यावेळेस आपण आपल्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वरिष्ठांच्या
आणि पर्यवेक्षकांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. दासानो, व्यावहारिकरित्या जे तुमचे धणी त्यांचा हुकूम तो ख्रिस्ताचा असं समजून भीत व कापत सालस मनाने माना. ही चाकरी मनुष्याची म्हणून नव्हे तर प्रभूची आहे असे मानून सद्भावाने ती करा, असे पौलाने इपिस्करास पत्र 6 अध्याय 5 ते 8 वचनामध्ये सांगितले. जेव्हा आपण आपल्या धण्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा प्रत्यक्षात आपण प्रभू येशूची चाकरी करीतो. घरच्या चाकरानो, तुम्ही आपल्या धण्याच्या अधीन व आज्ञेत असा. जे धणी चांगले व सौम्य त्यांच्याशी केवळ नव्हे तर जे कठोर आहेत त्यांच्याशी. जर तुमचा धणी विश्वासणारा असेल तर त्याचा गैरफायदा न घेता त्यांची अधिक सेवा करा, असे पौलाने 1 तिमोथेय 6 अध्याय 2 वचनामध्ये सांगितले. जो म्हणतो मी देवाच्या आज्ञा पाळतो, अधिकाऱ्याच्या आज्ञा पाळत नाही, त्याच्या नजरेत तो गुन्हेगार, त्याच्या अंगी सौजन्य नाही. प्रार्थना करू. जेव्हा आम्ही तुझ्याजवळ येतो आणि आज तू आम्हाला पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे की जे आमचं सरकार आहे किंवा अधिकारी आहेत किंवा आमच्या देशाचे कायदे आणि नियम आहेत ते आम्ही विश्वासणारे या नात्याने प्रामाणिकपणे विश्वासूपणे पाळावे. त्या माध्यमातून इतरांसमोर आम्ही चांगलं उदाहरण घालावं. खरोखर आम्ही पृथ्वीचे मीठ आणि प्रकाश आहोत हे आमच्या देशाप्रती असणाऱ्या जबाबदारीतून व्यक्त करावे. यासाठी तू आमचे सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो. आमेन.